नमस्कार मित्रांनो, मी प्रसाद वरेकर. ट्रिक एडिट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आजपासून आपण प्रीमियर प्रोचे मराठीमध्ये सॉफ्टवेअरचे इंट्रोडक्शन चालू करत आहोत की प्रीमियर प्रोचा सॉफ्टवेअर आपण कसा वापरायचा. प्रीमियर प्रो हा सॉफ्टवेअर तुम्हाला अर्थातच माहिती आहे की व्हिडिओ एडिटिंगचा सॉफ्टवेअर आहे. बेसिकपासून प्रो लेवलला तुम्ही कुठल्याही प्रकारे या सॉफ्टवेअरचा तुमच्या व्हिडिओ एडिटिंगसाठी वापर करू शकता. या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही डॉक्युमेंटरी, शॉर्ट फिल्म्स, वेडिंग, इंस्टाग्रामच्या तुमच्या रील्स, कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ या सॉफ्टवेअरमध्ये तुम्ही एडिट करू शकता. या सॉफ्टवेअरचं तुम्ही एडिटिंग शिकल्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे अर्निंगही करू शकता. तर हा सॉफ्टवेअर कसा वापरायचा, त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारे टूल्स वापरायचे, त्याचा इंटरफेस कसा आहे, त्यामध्ये कलर ग्रेडिंग कसं करायचं, यावरती आपण पूर्ण ही सिरीज बनवत आहोत. ही सिरीज पूर्ण बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ. प्रीमियर प्रो ओपन केलात की तुम्हाला इथे पहिली ही विंडो दिसते. इथे विंडोच्या ह्या साईडला आलात तर तुम्हाला इथे दिसेल न्यू प्रोजेक्ट ऑप्शन. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केलं की तुम्ही तुमचा इथे नवीन प्रोजेक्ट बनवू शकता. इथे प्रोजेक्टला आपण नाव द्यायचं आहे. इथे मी नाव देतो. मी प्रोजेक्टला नाव दिलं. इथे तुम्हाला लोकेशन सेट करा की तुम्हाला प्रोजेक्ट कुठे सेव्ह करायचा आहे. इथे प्रोजेक्टला लोकेशन देतो. ॲडॉब ट्युटोरियल्समध्ये इथे एक जॉब म्हणून एक फोल्डर बनवून ठेवला आहे. हा एक फोल्डर कशासाठी बनवायचा की तुमची जी प्रीमियर प्रोची जी फाईल आहे ती या फोल्डरमध्ये सेव्ह होते, त्याच्यासाठी. इथे मी ह्याला सेव्ह करतो. सेव्ह केलं की इथे एक स्किप इम्पोर्ट मोड दाखवलं आहे. इथे मार्क करायचं आणि क्रिएट क्लिक करायचं आहे. क्रिएट क्लिक केलं की इथे तुम्हाला एक नवीन विंडो ओपन होईल. इथे तुम्ही बघू शकता इम्पोर्ट मीडिया म्हणून एक विंडो आहे. इथे तुम्ही तुमचे काही व्हिडिओ फाईल्स, ऑडिओ फाईल्स किंवा इमेजेस जे असतील त्या तुम्ही इथे इम्पोर्ट करू शकता. त्याच्या बाजूला आहे प्रोग्राम विंडो आणि इथे क्लिक केलं तर एक सोर्स विंडो दिसेल. ह्या दोन विंडो आहेत. याचं काम असं आहे की तुमची जी इथे इम्पोर्ट केलेली फाईल आहे ती तुम्हाला सोर्स विंडोमध्ये दिसेल आणि इथे टाईमलाईनची जी व्हिडिओ फाईल आहे ती तुम्हाला प्रोग्राम विंडोमध्ये दिसेल. त्यानंतर इथे प्रोग्राम विंडोमध्येच खाली पण काही टूल्स आहेत. याची पण मी तुम्हाला वेळोवेळी माहिती देत जाईन. ही तुमची खालची आहे ती टाईमलाईन आहे. इथे तुमच्या प्रोजेक्ट फाईल तुम्ही इथे एडिट करू शकता. त्या कशा एडिट करायच्या किंवा फाईल कशा इम्पोर्ट करायच्या हे मी तुम्हाला पुढे दाखवेन. त्यानंतर ह्या साईडला आहे इफेक्ट कंट्रोल. इफेक्ट कंट्रोलमध्ये तुम्ही तुमच्या व्हिडिओला, ऑडिओला जे काही इफेक्ट टाकाल ते तुम्ही ह्या विंडोमध्ये इथे तुम्ही कंट्रोल करू शकता. त्यानंतर इथे प्रॉपर्टीज ऑप्शन आहेत. तुमचे जे तुम्ही इफेक्ट टायटल वगैरे क्रिएट करता त्याचे प्रॉपर्टीज तुम्ही इथे चेंज करू शकता. त्यानंतर इथे अजून एक विंडो आहे लुमेट्री कलर. तुम्हाला कलर करेक्शन वगैरे जे काही करायचं असेल ते तुम्ही लुमेट्री विंडोमध्ये तुम्ही करू शकता. त्याच्या पुढची विंडो आहे इसेन्शियल साऊंड. साऊंडवरती तुम्हाला जर काय करेक्शन करायचं असेल तर ते तुम्ही या विंडोमध्ये करू शकता. त्यानंतर आहे टेक्स्ट. टेक्स्टमध्ये तुम्हाला सबटायटल्स वगैरे टाकायचे असतील, कॅप्शन्स टाकायचे असतील, बेसिक तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही या टेक्स्ट विंडोमध्ये इथे करू शकता. या साईडला आहे फिल्म इम्पॅक्टचं प्लगइन. या प्लगइनमध्ये तुम्हाला 99पेक्षा जास्त इफेक्ट मिळतात. या इफेक्टबद्दल पूर्ण माहितीचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही या फिल्म इम्पॅक्टचं प्लगइन कसं वापरायचं ते तुम्हाला कळेल. त्यानंतर आहे इफेक्ट विंडो. या इफेक्ट विंडोमध्ये तुम्ही जे काही व्हिडिओला, ऑडिओला जे इफेक्ट वापरायचे असतील ते तुम्हाला इथे भेटून जातील. इथे तुम्ही तुमचे स्वतःचे पण इफेक्ट क्रिएट करू शकता. इथे लुमेट्री प्रिसेट्स आहेत जे व्हिडिओला तुम्ही लट म्हणून वापरू शकता, ते आहेत इथे. ऑडिओचे बरेच सारे इफेक्ट आहेत जे प्रीमियर प्रोने बाय डिफॉल्ट तुम्हाला दिलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता व्हिडिओचे इफेक्ट आहेत, ब्लर इफेक्ट, बोके इफेक्ट, कलर करेक्शनचे इफेक्ट, असे बरेच सारे इफेक्ट याच्यामध्ये आहेत. या साईटला आहेत प्रीमियर प्रोचे टूल्स. हे टूल मी प्रत्येक वेळोवेळी तुम्हाला सांगत जाईन कुठलं टूल कशा प्रकारे काम करतं. इथे टाईमलाईनच्या बाजूला इथे ऑडिओ लेवल आहे. तुमच्या व्हिडिओचा जो ऑडिओ आहे तो इथे तुम्हाला दाखवतो की कुठल्या लेवलला ऑडिओ आहे. इथे वरती तुम्ही बघू शकता इथे इम्पोर्ट विंडो आहे. इथे तुम्ही फाईल इम्पोर्ट करू शकता इथूनही. ही तुमची एडिटिंगची विंडो झाली. इथे आहे एक्सपोर्ट विंडो, म्हणजे तुम्हाला फाईल तुम्ही एडिट पूर्ण केल्यावरती इथून तुम्ही एक्सपोर्ट करू शकता.
हे सगळं मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन की कसं काय करायचं आहे. इथे आहे वर्क स्पेस. इथून तुम्हाला कुठली वर्क स्पेस पाहिजे ते तुम्ही निवडू शकता. जर तुम्ही कलर ग्रेडिंगचं काम करत असाल तर इथे कलर वर्क स्पेस आहे. तुम्ही इफेक्टवरती काम करत असाल तर इफेक्टची वर्क स्पेस आहे, ऑडिओची आहे. ज्या प्रकारे तुम्ही काम कराल त्याप्रमाणे तुम्ही इथे ती वर्क स्पेस यूज करू शकता. तसंच इथे तुम्हाला क्विक एक्सपोर्ट, जे तुम्हाला इथे मी दाखवलं एक्सपोर्टचं ऑप्शन, तेच इथे तुम्हाला क्विक एक्सपोर्टमध्ये पण इथे ऑप्शन दिलं आहे. इथे तुम्ही क्लिक केलं की इथे फाईल तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. त्याच्या पुढे आहे तुम्ही जे प्रोजेक्ट फाईल इम्पोर्ट करता तर त्याची प्रोग्रेस तुम्हाला इथे दाखवते. त्याच्या पुढे आहे सर्च पॅनल. इथे तुम्ही ज्या व्हिडिओ फाईल्स इम्पोर्ट करता किंवा ऑडिओ फाईल्स, तर त्या तुम्ही इथे कशा सर्च करायच्या तेही मी तुम्हाला वेळोवेळी दाखवेन. इथे आहे ऑडिओ इनेबल, म्हणजे तुम्ही तुमच्या प्रोजेक्टचा पूर्ण जो ऑडिओ आहे तिथून तुम्ही इनेबल डिसेबल करू शकता. इथे आहे फुल स्क्रीन व्हिडिओ, म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ इथे प्ले कराल तो इथून तुम्ही फुल स्क्रीन करून पाहू शकता. इथे वरती तुम्ही बघू शकता इथे मेनू बार आहे. या मेनू बारमध्ये जर तुम्हाला काही नवीन प्रोजेक्ट वगैरे बनवायचे असतील तर तुम्ही इथून फाईलमधून बनवू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रीमियर प्रोची विंडोची बेसिक माहिती घेतली आहे की कुठली विंडो काय काम करते. तर याचं प्रॅक्टिकल, या प्रत्येक विंडोचं प्रॅक्टिकल मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन की इम्पोर्ट विंडोमध्ये फाईल कशी इम्पोर्ट करायची किंवा ती टाईमलाईनवरती कशी आणायची, हे सगळं मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. पुढचे व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.